Yes, the quantity theta equal to omega t plus phi is called phase angle or phase of SHM. तर हा जो आहे मित्र याला फेज ऑफ SHM असं म्हणतो आपण. तर मित्र समजा हा हा आपला आता समजावून सांगितलं मी तुम्हाला, हा थिटा आहे. सो दिस इज नथिंग बट थिटा. ठीक आहे ना. जेव्हा थिटा इथं जातो, जेव्हा जो पार्टिकल इथं असतो असा, तर थिटा किती असतो 90 डिग्री. ठीक आहे ना. जेव्हा तो पार्टिकल इथून इथपर्यंत जातो असा असा, सो थिटा किती असतो मित्र, थिटा असतो 180 डिग्री. ठीक आहे ना. जेव्हा पार्टिकल इथून इथपर्यंत येतो असा, सो थिटा किती असतो 270 डिग्री. आणि जेव्हा पार्टिकल इथं येतो रिटर्न, तर थिटा किती असतो 360 डिग्री. सो इट कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. ठीक आहे ना. एक चक्कर लावून येतो मित्र, तर अँगल किती असतो मग 360 डिग्री. Yes, so that quantity theta equal to omega t plus phi, it is called a phase of SHM and it's totally depend upon the omega t. ठीक है ना. या चेतन, आवाज येतोय चेतन? यस चेतन, सर. आवाज येतोय ना? यस सर. Okay. So this is the questions. I'm making recording. If you want to stay here, you can stay. कारण येईल तुम्हाला हा क्वेश्चन येईल. अगोदर मी एक थेरी क्वेश्चन बनवलेला आहे. That question I am going to send you. Read that question. A particle performs linear SHM of period 4 seconds and amplitude 4 centimeter. Find time taken by it to travel a distance of 1 centimeter from the positive extreme position. Okay. So what is given to you? Yes. काय दिलेलं आहे तुम्हाला इथं? What is given to you? A particle performing linear SHM of period. So time period is given to you. है ना. टाइम पिरियड तुम्हाला दिलेला आहे मित्र. So okay, time period is given. What is the time period? Time period, it is nothing but 4 seconds. 4 seconds. Okay, what is next? An amplitude of 4 centimeter. Amplitude कशन किती दिलेला आहे तुम्हाला 4 centimeter. Convert it into meter. 4 into 10 raised to minus 2 meter. Find the time taken to travel a distance of. तर t small t तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे मित्र, लक्षात घ्या. स्मॉल t. Distance of 1 centimeter from the positive extreme position. So 1 centimeter तुम्हाला दिलेला आहे. So what is that 1 centimeter? The value for x, it is given to you. Find the time taken by it to travel a distance of 1 centimeter from the positive extreme position. So x equal to a minus 1 centimeter तुम्हाला दिलेलं 1 centimeter. ठीक है ना. So what is that? It is nothing but 3 centimeter. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून ते अंतर तुम्हाला दिलेलं आहे. ओके. सो दॅट इज द फॉर्म्युला. तर आपल्याला एक्स चा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एक्स? एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे ना. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, दिसतंय ना तुम्हाला? येस चेतन. ओके. हा.
So x equal to a sin omega t plus phi. So x equal to a sin of ओमेगा म्हणजे काय असतं मित्र, 2 पाय अपॉन टी इंटू टी. आणि फाय किती आहे आता आपल्याला माहिती आहे, मॅक्झिमम एक्स्ट्रीम पोझिशन फाय किती असतो, π/2. सो एक्स इक्वल टू ए साइन 2 पाय अपॉन टी. ची व्हॅल्यू किती आहे 4 सेकंड, आणि हा टी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे प्लस π/2. सो दिस थिंग्स यू विल हॅव टू फाइंड आउट. ठीक आहे ना. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर एक्स, इट इज अ 3 सेंटीमीटर. सो 3, ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4 है ना. सो सेंटीमीटर मध्ये ठेवलं तरी चालेल, इथं 4 लिहा कारण सगळं सेंटीमीटर मध्ये आहे. 4 ए. सो एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3. सो 3/4 साइन ऑफ 2 पाय अपॉन टी. सो π/2 इंटू टी प्लस π/2. ठीक है ना. सो दिस इज द वैल्यू. सो साइन 90 प्लस थीटा किती होतं मित्रा, साइन 90 प्लस थीटा. cos यस, cos theta. cos थीटा. सो व्हॉट विल बी द इक्वेशन, 3/4. थीटा काय इथं π/2 है ना, 2 π t डिवाइडेड बाय 4. सो 2 cos थीटा. सो cos ऑफ π/2 इंटू टी. करेक्ट ना. 3/4 cos ऑफ π/2 इंटू टी. सो आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची आहे. सो हाऊ विल यू फाइंड आउट इट, याला कॉस इनवर्स करा. सो कॉस ऑफ π/2 इंटू टी इट इज इक्वल टू 3/4. सो π/2 इंटू टी इट इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3/4. आता नॅचरल कोसाइन मध्ये जाऊन, नॅचरल कोसाइन मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. सो नॅचरल कोसाइन मध्ये याची व्हॅल्यू सांगा मला, π/2 इंटू टी. व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर कॉस इनवर्स ऑफ 3/4 म्हणजे किती, 0.5. 0.75. नॅचरल कोसाइन मध्ये 0.75 कुठे आहे ते एकदा कॅल्क्युलेट करा. नॅचरल कोसाइन मध्ये जाऊन 0.75 कुठं आहे ते बघा, नॅचरल कोसाइन लॉग टेबल मध्ये. तर त्याचा अँगल येतो मित्र, सो π/2 इंटू टी, त्याचा अँगल येतो 41 डिग्री आणि 41 डिग्री 4 मिनिट असा अँगल येतो त्याचा. ठीक आहे ना. तर इथून टी तुम्हाला त्याचा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. इथून टी तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. π/2 इंटू टी 41.4 डिग्री. सो 2/π. याला असं पण करू शकतो, पायची व्हॅल्यू किती असते 180/2 इंटू 41.4. ठीक आहे ना.
सो टी इक्वल टू 41.4 इंटू 2 डिवायडेड बाय 180 असं पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यस, याला कॅल्क्युलेट करा. किती? 44.4 इंटू 2 डिवायडेड बाय 180. सो आन्सर इज 0.46 सेकंड. व्हॉट इज द आन्सर? 0.46 सेकंड. तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मित्र, ठीक आहे ना. यू विल हॅव टू कॅल्क्युलेट दिस. तर हे ह्या टाईपचे क्वेश्चन्स असतात, तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये भेटणार आहे. इट इज सॉल्व्ड न्यूमेरिकल्स. ऑलरेडी क्वांटिटी खूप कमी आहे मित्र तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, त्यामुळं काय होतं, सॉल्व्ड अनसॉल्व्ड दोन्ही सॉल्व्ह करावं लागणार तुम्हाला. चल रीड 5.3 रीड कर मित्रा. एक्झाम्पल 5.3. A particle performing linear SHM with period 6 seconds is at the positive extreme position at t equal to 0. The particle is found to be at a distance of 3 centimeter from this position at time t equal to 7 seconds. Before reaching the mean position, find the amplitude of SHM. Yes, yes. So again read that question. A particle performing linear SHM with a period 6 seconds. With a period किती दिलेला आहे तुम्हाला? 6 सेकंड. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट. आता पार्टिकल कुठे आहे मित्र? स्टार्ट्स ॲट टी इक्वल टू 0 फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय? समजा पार्टिकल इथं टी इक्वल टू 0 असा असा ऑसिलेट होतोय, तर इथं जर गेला आपला पार्टिकल तर हे अँगल किती असतं मित्र? 90 डिग्री. तो फाय किती असतो तुमचा? π/2. व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर फाय? इट इज नथिंग बट π/2. ठीक आहे ना. म्हणून तुम्हाला फायची व्हॅल्यू किती घ्यावं लागणार आहे इथं? π/2. सो वाय? बिकॉज इट इज ॲट, इट स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. सो x चा व्हॅल्यू, व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? इट इज गिवन a sin ओमेगा टी प्लस फाय. ठीक है ना. सो व्हाट इज द वैल्यू फॉर x? सिंस पार्टिकल स्टार्ट t इक्वल टू 0 फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, फायची व्हॅल्यू किती येते तुमची? π/2. आणि x किती होणार? प्रिव्हियसली जसं बघितलं आपण, a-3. वाय a-3? बिकॉज इट स्टार्ट्स फ्रॉम, the particle is found to be at a distance of 3 centimeter from this position at time t equal to 7 second. ठीक है ना. So a-3. so therefore a-3 it is nothing but a sin of 2 pi upon t into t plus π/2 plus π/2. तर इथं टी किती दिलेला आहे तुम्हाला? 6 सेकंड. सो a-3 डिवायडेड बाय a, इट इज इक्वल टू साइन ऑफ 2 पाय अपॉन 6 इंटू टाइम दिलेला आहे 7 प्लस π/2. ठीक आहे ना. तर ह्याला तुम्हाला a चा व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. So a-3 divided by a, it is equal to sine. ठीक है. So π/3 into 7 plus π/2. So how will you find out this? 7 π/3 plus π/2. आता 7 π/3, yes ना, π/3, 3 π/3, 5 π/3, 7 π/3 ची व्हॅल्यू सेम असते. we know that. so sin π/3, 1 π/3, 3 π/3,
7π/3 ची व्हॅल्यू कशी असते मित्र, सेम असते. सो देअरफॉर π/3 प्लस π/2. आता साइन 90 प्लस थिटा किती असतो, कॉस थिटा. सो देअरफॉर साइन 90 प्लस थिटा कॉस थिटा. सो कॉस ऑफ π/3. व्हॉट इज द कॉस ऑफ π/3 ची व्हॅल्यू किती असते, कॉस ऑफ π/3 म्हणजे किती, कॉस ऑफ 60 1/2. 1/2. So therefore a minus 3 it is nothing but a by 2. So 2a minus 6 it is nothing but a. So 2a minus a it is equal to 6. 2a minus a means a equal to 6 centimeter. Please. ठीक है, प्लीज राइट डाउन फास्ट. The speeds of particle performing a linear SHM are 8 centimeter per second and 6 centimeter per second at respective displacements of 6 centimeter and 8 centimeter. Find its period and amplitude. यस, तर स्पीड दिलेला आहे तुम्हाला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज द V1. V1 किती दिलेला आहे मित्र तुम्हाला, 8 सेंटीमीटर पर सेकंड. आणि V2 किती दिलेला आहे, व्हॉट इज द V2, 6 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे ना. आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट दिलेला आहे, म्हणजे काय, x1. सो व्हॉट इज दॅट, x1 आहे 6 सेंटीमीटर आणि x2 किती दिलेला आहे तुम्हाला, 8 सेंटीमीटर. ठीक आहे ना. म्हणजे लक्षात घ्या, याचा वेलॉसिटी त्याचा डिस्प्लेसमेंट, याचा डिस्प्लेसमेंट त्याचा वेलॉसिटी, असं तुम्हाला हे दिलेलं आहे. फाइंड इट्स पिरियड अँड अँप्लिट्यूड. फाइंड इट्स पिरियड अँड अँप्लिट्यूड. पिरियड अँड अँप्लिट्यूड असं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे ना. पिरियड आणि अँप्लिट्यूड फाइंड आउट करायचा. ओके देन सी हियर, व्हॉट इज द वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, v इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना. हा जनरल फॉर्म्युला आहे. याला V1 कन्सिडर करा, याला x1 कन्सिडर करा, कारण a दिलेला नाही आपल्याला, ओमेगा पण दिलेला नाही. जे दिलेलं आहे त्याला, जसं V1 V2 x1 x2 आहे, हा V1 x1. सो V2 इक्वल टू काय होणार मित्र, मग ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. हा इक्वेशन 1, हा इक्वेशन 2 कन्सिडर करा. ठीक है ना. सो डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2. सो डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2. So that is nothing but V1 upon V2, it is equal to omega square root of a square minus x1 square divided by omega square root of a square minus x2 square. Omega get cancel. So what is V1 by V2? So 8 divided by 6, it is equal to square root of a square. What is x1? 6 square and it divided by square root of a square minus 8 square. काय करावं लागणार, स्क्वेअर रूट मध्ये आहे, टेकिंग स्क्वेअर. स्क्वेअर घेतल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. ठीक आहे ना. 8 चा स्क्वेअर 64, 6 चा स्क्वेअर 36. सो a square minus 6 square divided by a square minus 8 square. So 64 divided by 36, a square minus 36 divided by a square minus 64. ठीक आहे ना. आता याचं काय करा,
हा ए ए भेटणार तुम्हाला इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. सो 4 ने डिवाइड करू शकतो का आपण? अजून कशाने जातो? भाग कशाने जातो अजून? सिक्स्टीन 4 1 जा 2 4 8 16 divided by 9, it is equal to a square minus 36 divided by a square minus 64. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. So 16a square minus 16 into 64 equal to 9a square minus 36 into 9. ठीक है ना? 36 into 9. तर सांगा 16a square minus 9a square equal to minus 36 into 9 plus 16 into 64. किती होतात 36 into 9? minus 324. minus 324. 16 into 64. वन झिरो 24 प्लस 1024. ठीक है ना? So 16a square minus 9a square. So 7a square. It is equal to 1024 minus 324. 1024 minus 324. 700. 700. So what is the a square? 100. So what is the value for a? 10 centimeter. Correct. ठीक है. So a square किती आला मित्र तुमचा 100. So what is the value for a? It is nothing but 10 centimeter. So we have find out the value for a 10 centimeter. आता टाइम पिरियड पण विचारलेला आहे आपल्याला. तर कोणत्याही एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवून द्या. a इक्वल टू 10 सेंटीमीटर. ठीक आहे ना? तर टाइम पिरियड पण विचारलेला आहे आपल्याला. सॉरी, ॲम्प्लिट्यूड आला आपला. आता टाइम पिरियड पण विचारलेला आहे. ठीक आहे ना? तर एका इक्वेशन मध्ये v1 a पण माहिती झाला तुम्हाला, ओमेगा माहिती करा, टाइम पिरियड तुम्हाला येऊन जाणार. ठीक आहे ना? सो देअरफॉर keeping we know that v1 it is nothing but what? Omega square root of a square minus x1 square. So v1 म्हणजे किती? 8 equal to omega 2 pi upon t. Yes. आणि स्क्वेअर रूट ऑफ a square म्हणजे किती? 100. 10 square
ए ची व्हॅल्यू किती आली 10 आणि x1 किती आहे 36. यस, टेकिंग स्क्वेअर. सो याला ओमेगा ठेवू थोडा वेळ. ओके, सो 8 चा स्क्वेअर 64 इंटू ओमेगा स्क्वेअर आणि 8 ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ 100 मायनस 36 किती होतात? 100 minus 36, 64. So 8 omega into 8. So what is the value for omega 1? ठीक है ना, ओमेगा ची व्हॅल्यू किती आली मित्र? इथं 1 आली. So if omega it is 1, so 2 pi upon t it is equal to 1. So therefore t upon 2 pi it is again 1. So t equal to 2 pi. ठीक है ना, तर t equal to 2 into 3.14. So therefore what is the value for t? 6.28 second. So this is the value for t. ठीक आहे ना, तर आपल्याला विचारलं काय? फाइंड इट्स पिरियड अँड अँप्लिट्यूड. सो पिरियड काय आहे, टाइम किती आहे 6.28 सेकंड आणि अँप्लिट्यूड किती आला तुमचा? कॅपिटल ए किती आलेला आहे 10 सेंटीमीटर. सो इन दिस वे यू विल कॅल्क्युलेट टाइम पीरियड. ठीक है ना, so time period and amplitude, the value for amplitude it is 10 centimeter and value for time period it is nothing but 6.28 second. 6.28 second. So the maximum velocity of a particle performing SHM is 6.28 centimeter per second. Maximum velocity it is given. Vmax किती आहे 6.28 centimeter per second. If the length of its path is 8 centimeter, length of its path it is a 8 centimeter. म्हणजे असा आहे आणि हा सेंटर असतो, हा mn आहे mn. तर ही टोटल लेंथ तुम्हाला 8 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे ना, टोटल लेंथ किती दिलेली आहे 8 सेंटीमीटर. तर आपल्याला माहिती आहे हा काय असतो अँप्लिट्यूड मायनस आणि हा काय असतो अँप्लिट्यूड. म्हणजे काय झालं मित्र, लेंथच्या अर्धा काय असतो अँप्लिट्यूड. सो देयरफॉर व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर ए 4 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे, ठीक आहे ना पाथची, आणि अँप्लिट्यूड अर्धा असतो. सो अँप्लिट्यूड इक्वल टू 4 सेंटीमीटर. क्लियर? Amplitude it is nothing but इथं लिहितो मी असं mn. So this is the O, so this is the 4 centimeter, this is again 4 centimeter. ठीक आहे. So Vmax आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मित्र. व्हॉट इज द Vmax? A प्लस और मायनस A ओमेगा. तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, त्यामुळे A ओमेगा टी. आपल्याला काय विचारलं, कॅल्क्युलेट इट्स पिरियड म्हणजे ओमेगा फाइंड आउट करा. Vmax किती दिलेला आहे 6.28. इट इज इक्वल टू ए किती दिलेला आहे तुम्हाला 4 सेंटीमीटर इंटू ओमेगा. ठीक है ना, 6.28 डिवाइडेड बाय 4 इट इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. आता 6.28 म्हणजे काय असतं मित्र, किंवा मग असं लिहू शकता तुम्ही 6.28 divided by 4, 2 into 3.14 divided by t. ठीक है ना, so 6.28 divided by 4, 6.28 divided by t,
6.28, 6.28 get cancelled. What is the value for t? T equal to 4 second. t ची व्हॅल्यू किती झाली तुमची 4 सेकंड. ठीक आहे ना. सो दीज आर द प्रॉब्लेम्स. ठीक आहे ना. सॉल्व प्रॉब्लेम आहे, परंतु कॉन्सेप्ट माहिती नसते मित्र तुम्हाला, त्यामुळे गो विथ कॉन्सेप्ट अँड ट्राय टू सॉल्व इट बाय युअर सेल्फ. ठीक आहे. तर 5.6 जो आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. So what is the value for t? T it is nothing but 4 seconds. पल्लवी ऐकायला येतंय का? आवाज येतो? आवाज येतोय पल्लवी? Break. Yes, yes. Okay, so 5.6. The maximum speed of a particle performing SHM is 0.08 Vmax. 0.08 maximum speed सांगितले तुम्हाला मीटर पर सेकंड. If its maximum acceleration is Amax, किती आहे 0.32 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स पिरियड, टाइम पिरियड आणि अँप्लिट्यूड, म्हणजे काय टी आणि ए तुम्हाला फाइंड आउट करायचं. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ए मॅक्स व्ही मॅक्स ए ओमेगा स्क्वेअर, आणि व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ए मॅक्स ए ओमेगा, इट इज अ ए ओमेगा स्क्वेअर. बरोबर ना. ए मॅक्स किती असतो ए ओमेगा स्क्वेअर, आणि व्ही मॅक्स किती आहे ए ओमेगा. यस. सो देअरफॉर ए मॅक्स डिवायडेड बाय व्ही मॅक्स आपण करूया. सो ए ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय ए ओमेगा. ए गेट कॅन्सल. ए मॅक्स किती आहे 0.32 आणि व्ही मॅक्स किती आहे 0.08. इट इज इक्वल टू omega square get cancel with this, so it is a omega. So 32 into 10 raised to minus 2 divided by 8 into 10 raised to minus 2, it is equal to omega. Omega आपल्याला भेटेल. So minus 2 get cancel 4. So what is the value for omega? Omega equal to 4. आपल्याला काय पाहिजे टाइम पिरियड. So 2 pi upon t, it is equal to 4. So t upon 2 pi, it is equal to 1 by 4. So t equal to 2 pi upon 4, 1 by 2. So pi by 2. ठीक आहे. पाय ची व्हॅल्यू किती असते 3.14. So 3.14 divided by 2. So t equal to 3.14 divided by 2. So what is the answer? 1.57 second. So this is the, ठीक है, this is the time period. T equal to किती आला तुमचा 1.5 सेकंड, 1.57 सेकंड. आता टाइम पिरियड साठी फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. टाइम पिरियड झाला, आता काय पाहिजे अँप्लिट्यूड. ठेवा इथं कुठंतरी, ओमेगा माहिती आहे तुम्हाला, इथं ठेवा व्हॅल्यू. ठीक आहे. सो एका इक्वेशन मध्ये ठेवा एक कोणता तरी. तर इक्वेशन आपल्याकडे काय आहे व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा. सो देअरफॉर व्हॉट इज ए व्ही मॅक्स अपॉन ओमेगा. व्ही मॅक्स किती आहे आपल्याकडे 0.08 आणि ओमेगा किती आला
ओमेगा आपल्याकडे 4 आहे है ना, ओमेगा 4 आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर ए? 8 into 10 raised to minus 2 divided by 4. So A equal to 2 into 10 raised to minus 2 मीटर. तर हा झाला तुमचा ॲम्प्लिट्यूड 2 सेंटीमीटर. ठीक आहे ना, 2 into 10 raised to minus 2 मीटर म्हणजे किती झाला ॲम्प्लिट्यूड? 2 सेंटीमीटर. सो दॅट्स इट. तर सगळे न्यूमेरिकल्स आपण कव्हर केले मित्र. आतापर्यंत जेवढं आपला थेअरी झाली तेवढी. ठीक आहे, सगळ्यांनी रेकॉर्डिंग बघायची आहे 1 2 3 टाइम्स आणि लिहून काढायचं आहे तुमच्या नोटबुक मध्ये. दॅट्स इट.